दरम्यान पुढचे 3 तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। पुढच्या 3 तासांसाठी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आता रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। आधीचा अलर्ट सकाळी 6 वाजता संपलाय। वेधशाळेकडून मुंबईसाठी आता नव्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। रायगडसाठी आज सुद्धा रेड अलर्ट कायम असून अतिवृष्टीची शक्यता आहे। याशिवाय नाशिक, सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर सुद्धा अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातला पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाल्यानं पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळालाय। तर विदर्भामध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांसह पावसाची शक्यता वर्तवली जाते। तर हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीचा इशारा पाहता खबरदारीचा उपाय म्हणून आज राज्यातल्या अनेक शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि कल्याण डोंबिवली या भागातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या तालुक्यांमध्ये पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, सातारा आणि कराड या गावांचा समावेश आहे। तर कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण आणि फलटणमध्ये परिस्थिती पाहून सुट्टी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे।